नमस्कार. एक्साईज डिपार्टमेंटमधून सांगितल्याप्रमाणे SCM या प्रणालीमध्ये आपण काम करत असताना आपल्याला फील्डअप कसे करायचे आहेत ते मी आता तुम्हाला दाखवतो. आपल्या समोर असलेल्या स्क्रीनवर आपण रिटेल मॅनेजमेंट सिस्टममध्ये जसे आपण भरत होतो तसं भरून आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर फर्स्ट आपल्याकडे इथे मास्टर ओपन असतो. त्या मास्टरमध्ये ॲड न्यू ब्रँड हाही एक ऑप्शन आहे. इथे सर्च बाय नेम करायचा. त्यानंतर तिथे एखादं कुठल्या तरी ब्रँडचं नाव टाकायचं, शो ब्रँड करायचे आणि जो आपल्याला ब्रँड हवा असेल तो ब्रँड तुम्ही इथे येऊन ॲड करायचं. ॲड ब्रँड केल्यानंतर सिस्टम तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारते येस ऑर नो, ते येस करायचं आणि तो ब्रँड इथे ऑलरेडी एक्झिस्ट दाखवणार. त्यानंतर समजा आपल्याला तो ब्रँड आपल्याला नको असेल, एखादा कुठलाही ब्रँड नको असेल, कारण त्या ब्रँडची लेंथ वाढत जाते, मग काम करताना त्रास होतो. तर आपल्याला जो नको असेल तो ब्रँड इथून तुम्ही रिमूव्ह करू शकता. रिमूव्ह ब्रँड, यस, क्लोज. तो ब्रँड रिमूव्ह झाला. असे आपल्याला जे नको असतील ब्रँड ते आपण ब्रँड रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर आहे ओपनिंग बॅलन्स. हा ओपनिंग बॅलन्स आपल्याला सांगितला गेलेला आहे की 1 एप्रिल 2024चा भरायचा आहे. तर तिथे ओपनिंग स्टॉक डिटेल्स न करता आपण अपडेट ओपनिंग स्टॉक या सिस्टममध्ये जायचं. तिथे आल्यानंतर आता माझ्याकडे बिअर शॉपीचं ते रजिस्टर ओपन आहे रिटेलमध्ये. तर त्यामध्ये असं आहे की फर्मेंटेड बिअर, माइल्ड बिअर आणि वाईन हे 3 ऑप्शन येत आहेत. त्याचबरोबर ब्रँड नेम येत आहे. आपण अपडेट करताना 1 नंबरपासून सुरुवात करायची. ॲम्स्टल स्ट्रॉंग बिअर आहे. स्टॉक चेक करायचा. इथे 12 आहे, माझ्याकडे 12 आहेत ऑलरेडी. ओके, अपडेट करायचं, यस करायचं, क्लोज करायचं. तो ब्रँड निघून जाणार. दुसरा ब्रँड येणार आहे ब्लॅकफोर्ड. ब्लॅकफोर्ड माझ्याकडे त्यावेळेस त्या रजिस्टरला ओपनिंगला ब्लॅकफोर्ड होते 100 आणि 100. अपडेट, यस, ओके. एक ब्रँड घ्यायचं, एक नाव घ्यायचं, एक नाव आपण सिलेक्ट करायचं आणि एक नावानेच आपल्याला ते सिलेक्शन करायचं आहे. कारण एक नावाने का करायचं? कारण त्यामुळे ब्रँड चुकत नाहीत आणि आपण पटापट आपलं ओपनिंग चालू होतं. शो अपडेट करायचा. इथे 280 बडवायझर मॅग्नम आहेत माझ्याकडे. मी अपडेट करून घेतलेलं आहे त्यामुळे ते सगळे दिसत आहेत. यस करायचा, ओके, क्लोज. पुढची एंट्री आहे रिसीव्ह एंट्री. रिसीव्ह एंट्रीमध्ये रिसीव्ह फ्रॉम ट्रेडर्स ह्या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे डेट दिसते, फ्रॉम डेट टू डेट. इथे सर्च आहे, इथे पेंडिंग आहे आणि मल्टिपल पेंडिंग TP आहे. इथे मल्टिपल पेंडिंग TPला आपण क्लिक करायचं. त्यामध्ये फ्रॉम डेट येते. फ्रॉम डेट आपल्याला निवडायची आहे. आता 1 एप्रिलपासून जर कोणी भरलं नसेल तर 1 एप्रिलपासून त्यांनी सिलेक्ट करायचं आहे. फक्त इथे TP 15 दिवसाच्या येतात. इथे 15 दिवसाची तारीख पडते. 15 दिवसाला आपल्याला करायचं आहे. आज तारीख आपल्याकडे 6 जानेवारी आहे. 1 एप्रिलपासून 15 तारीखपर्यंत आपण केलेला आहे. सर्च मारलेला आहे. इथे आपल्याला 3 टिप्या मिळतात. 4 टिप्या आपण इथे क्लिक करायचं, बरोबर करायचं आणि ॲक्सेप्ट करायचं. त्या टिप्या ॲड होतात सक्सेसफुली. त्यानंतर 15 दिवसाचाच पिरियड ठेवलेला आहे. त्यामुळे 15 तारीखपासून पुढे 30 तारीखपर्यंत आपल्याला ते सिलेक्शन करायचं, सर्च करायचं. ओके, आता इथे आलेल्या आहेत टिप्या 1 2 3 4 5 6 7 8 9. यामध्ये असं आहे की 10 टिप्या ॲट ए टाइम ॲक्सेप्ट होणार. इथे 9 आहेत ॲक्सेप्ट झालेल्या आहेत. ओके, ॲक्सेप्टेड केलेल्या आहेत त्या तुम्हाला पुढे दिसत जाणार. त्यानंतर आलेलं आहे ट्रान्झॅक्शन एंट्री. ट्रान्झॅक्शन एंट्रीमध्ये आपण जातोय सेल एंट्री डेलीला. सेल एंट्री डेलीला जाताना आपल्याला काय करायचं आहे? आता आपण 1 एप्रिल 2024ला ओपनिंग केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ॲड न्यू करून आपल्याला आता ओपनिंग टू क्लोज
एप्रिल ते मार्चपर्यंत, एप्रिल ते आत्ता डिसेंबरपर्यंत, नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ते ओपनिंग क्लोज करायचं असेल. त्यामुळे आपण 1 एप्रिलची आपण ओपनिंग आहे, आपल्याला 30 एप्रिलला क्लोजिंग करायचं आहे त्या महिन्याचं. तर 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत आपला जो सेल झालेला आहे त्या सेलची क्वांटिटी करायची आहे, काउंट करायचं आहे पूर्ण महिन्याचं. आता आलेला माल तिथे ॲड झालेला असणार आहे, आपल्याकडे सिलेक्टेड करायचं आहे. आता त्यावेळेस आपल्याकडे परत पहिल्यापासून जे काय आहे, ॲम्स्टल आहेत, ओके 12 असतील तर ते तेवढेच आहेत माझ्याकडे. ब्लॅकफोर्ड, आपल्याकडे ब्लॅकफोर्ड सेल झालेला आहे एक 230 सेल आहे पूर्ण महिन्याचा, तो इथे ॲड करायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण डिटेल्स भरून इथे आपल्याला सेव्ह करायचं आहे. सगळ्या ब्रँडचे आपल्याला सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर बडवायझर आहेत आपल्याकडे गेलेल्या, एक बडवायझर आपल्याकडे त्यावेळेस गेलेल्या आहेत. पूर्ण महिन्याभरात आपल्याकडे 40 सेल झालेला आहे, त्यामुळे ते 40 ॲड केलेले आहेत. असे प्रत्येक ब्रँड आपण ॲड करायचे आणि त्यानंतर महिन्याचं क्लोजिंग करून टाकायचं. हा 1 महिना झाला. त्याच्यानंतर परत ॲड न्यू आपल्याला करायचे आहे. 1 तारीखचा आपल्याला गेलेला आहे, त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एप्रिलचा महिना आपण क्लोज केलेला आहे. त्यानंतर आपल्याला मेमध्ये जायचं आहे. 1 मेचं ओपनिंग झालेलं आहे, आपल्याला डायरेक्ट आता 31 मेवर जाऊन महिन्याचं क्लोजिंग करायचं आहे. एक्साईज डिपार्टमेंटने सांगितल्याप्रमाणे ओपन आणि क्लोज करून हा विषय सोडवायचा. त्यानंतर आपल्याकडे इथे आहेत एक्साईज रजिस्टर आहे. एक्साईज रजिस्टर आपल्याकडे FL 231 असं आहे. आपल्याला ते चेक करता येतं बॉटल वाईज. फ्रॉम डेटला जायचं. फ्रॉम डेटला आपण 1 एप्रिल 24 ते 1 एप्रिल 31 एप्रिल 30 एप्रिल शोधायचं आहे आणि 30 एप्रिलला आपल्याला आपलं क्लोजिंग चेक करता येणार आहे. सोल्ड आउट इथे आता बाजू झालेलं नाही आहे, सॉरी, आपल्याला इथे रॉंग स्टेटमेंट मिळते आहे. आपल्याला इथे तारीख बघून घ्यायची, 30 एप्रिल करायचं आहे, शो करायचं आहे. 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत आपल्याला ते बघायचं आहे. इथे तुम्हाला ओपनिंग भेटणार, ओपनिंग दिसते आहे इथे. त्याच्यानंतर रिसिव्ह दिसते आहे त्या महिन्याचे. त्यानंतर सोल्ड आउट दिसत आहेत. आपलं किती झाले आहेत ते टोटल 650 मध्ये, 500 मध्ये, 330 मध्ये, 650 माइल्ड आणि 500 माइल्ड, असं तो पूर्ण चार्ट दिसणार आहे आपल्याला समोर. त्याचबरोबर इथे सोल्डमध्ये आपण जे मारलेले आहेत ब्लॅकफोर्ड आणि बडवायझर हे दिसत आहेत, बाकीचे ते भरायचे आहेत. आता आपल्याला तुम्हाला यामध्ये सगळं समजून येईल की आपल्याला काय करायचं आहे. त्याचबरोबर इथे रिपोर्ट एक ऑप्शन आहे आपल्याला. आपण ब्रँड वाईज टोटल्स त्या महिन्याचं आपल्याला लिकरमध्ये कळू शकतं. सिस्टम चांगली आहे, तुम्ही वापरून बघा, आपल्याला खरंच गरजेची आहे. जर काय प्रॉब्लेम आला तर माझा नंबर एक्साईज डिपार्टमेंटमधून आपल्याला मिळू शकतो. ही लिकरची जी लिस्ट आहे ती लिकरची लिस्ट येते, टोटल लिस्ट येणार आहे आपल्याला. ब्रँड वाईज समरी पण येणार आहे, समरी पण येते ब्रँड वाईज. सिलेक्टेड फर्मेंटेड आपण केलं, ब्रँड वाईजला एक एक करू शकतो आपण आणि साईज टाकू शकतो. इथे जी काय कुठली टाकाल तुम्ही ती, इथे साईज टाकल्यानंतर ऑल साईज शो करता येतो आणि त्यामध्ये आपला सेल दिसतो. धन्यवाद.